अदानी आणि इंडिया बुल्सच्या वीज तुटवड्यामुळे राज्यभर भारनियमनाचे चटके सहन करावे लागतायत। अदानी आणि इंडिया बुल्सकडून वीज कमी येतेय, मात्र विजेची मागणी जास्त असल्याचं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। औष्णिक वीज प्रकल्प संच बंद पडल्यानं राज्यात गरजेनुसार सगळ्याच ठिकाणी भारनियमन लागू केलं जाणार आहे। औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतलाय। राज्यात जवळपास 4100 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे। कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट आणि एनटीपीसी मधून महावितरणला वीज उपलब्ध झाली नसल्यानं भारनियमनाचा निर्णय महावितरणने घेतलाय। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, नेमकी काय कारण आहेत की अशा पद्धतीने राज्यभरामध्ये भारनियमन लागू करावं लागणार आहे? रेश्मा, या भारनियमनाची मुख्यतः 4 कारणं मला आता महावितरणच्या अधिकृत सूत्राकडून कळतेत। एक तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज। कारण जी डिमांड एरवी मे मध्ये आपल्या महाराष्ट्रात असते, साधारणतः 23,000 मेगावॅटची डिमांड होत असते, यावर्षी महावितरणच्या इतिहासामध्ये एप्रिल महिन्यामध्येच ही डिमांड 22,000 मेगावॅटवरती गेली। हे एक प्रमुख कारण आहे। आणि ही डिमांड वाढत असतानाच कोयना धरणामधला जो आपला पाणीसाठा जो वीज निर्मितीसाठी रिझर्व्ह आहे तो 67.5 टीएमसी एवढा असतो। परंतु एप्रिल महिन्यामध्येच डिमांड वाढल्यामुळे कोयनेमधून आपल्याला अतिरिक्त वीज निर्मिती करावी लागली। आणि ज्या कोयना धरणाचं वार्षिक वर्ष हे जून ते मे असं असतं, मे अखेर जो पाणीसाठा संपायला पाहिजे होता 31 मेला, तो पाणीसाठा 1 मेलाच संपला। आणि म्हणून मग 1 मे पासून कोयना वीज निर्मिती प्रकल्पातली 1000 मेगावॅट वीज निर्मिती बंद आहे, की जिथून आपण 2000 मेगावॅट सुद्धा हवी त्यावेळेला उपलब्ध करून घेऊ शकतो। ही झाली 2 कारणं। एक म्हणजे क्लायमेट चेंज, अतिरिक्त हीट, दुसरे म्हणजे कोयना धरणातलं पाणी संपलंय। तिसरं महत्वाचं कारण असं आहे की वेगवेगळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प जे आहेत, परळी असेल, कोराडी असेल, ह्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे हे प्रकल्प बंद पडलेले आहेत। आणि ऐन पीकला डिमांड असताना या सर्व प्रकल्पामध्ये मिळून 3000 मेगावॅट वीज महाराष्ट्राला कमी मिळते। हे झालं तिसरं कारण। चौथं आणि सर्वात महत्वाचं कारण, ज्या अदानी आणि इतर मंडळीवरती ऊर्जा मंत्री बोललेत, त्याहीपेक्षा खरं कारण हे आहे की नॅशनल ग्रीडमधून महाराष्ट्र सरकार जी वीज खासगी दरानं खरेदी करत होतं, तर ती वीज खरेदी करण्या एवढा पैसा महाराष्ट्र सरकारकडे नाहीये। महाराष्ट्र सरकारची आर्थिक अवस्था आता या टोकाला जाऊन पोहोचलेली आहे की जर इतर राज्य या खासगी वीज उत्पादकांना पर युनिटला 10-20 पैसेपेक्षा जास्त रक्कम जर देत असतील, तर ते त्या राज्यांना कॉम्पिटिशन करून एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला हवी तेवढी वीज खरेदी करू अशी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाहीये, हे खरं कारण आहे। आणि म्हणून मग गेली 4-5 वर्ष विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये जे वीज भारनियमन होत नव्हतं ते भारनियमन आता सुरू झालंय। आता याचा परिणाम काय होईल, तर आपण फिडरची वेगवेगळ्या पद्धतीनं रचना केलेली आहे। ABCDEFG पर्यंत ती रचना आहे। तर आता पहिल्या टप्प्यामध्ये जे माझ्या हातात असलेल्या कागदानुसार DEF आणि G म्हणजे ज्या शहरामधून, ठाण्यासारख्या शहरामधून जिथे डिमांड जास्त आहे परंतु वसुली कमी होते, आणि जिथे शेतकऱ्यांची डिमांड जास्त आहे परंतु शेतकरी वीज बिल भरत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना आणि अशा ठाणेकरासारख्या शहरातल्या लोकांना आता भारनियमनाचा जास्तीत जास्त फटका, जो की 3 ते 4 तासापर्यंत असू शकतो, तो सोसावा लागणार आहे। परंतु एक तर निश्चित झालेलं आहे की सरकारचं कुठेतरी नियोजन कमी पडलंय, तसं नसतं तर मग वीज खरेदी करण्याच्या दृष्टीनं एप्रिल महिन्यामध्ये जर क्लायमेट चेंज झाले होते आणि आपली पीकला जाऊ शकते डिमांड असं लक्षात आलं असतं तर आपण आर्थिक नियोजन केलं असतं। पण बहुधा असं दिसतंय की राज्याच्या तिरजुरीतला जो खडखडाट आहे तो तुरीपासून विजेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टीवरती परिणाम करतोय। रेश्मा, नक्कीच राहुल, तेव्हा राज्य सरकारचा इथला देखील अंदाज चुकलेला आहे वीज पुरवठ्याची आणि विजेची मागणी नेमकी किती असावी याबद्दलचा, जसा तुरीबद्दलचा चुकला होता। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। 2000 मेगावॅटने पुढे गेलं, काही दिवसाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळं पॉवर एक्सचेंज जे आहे त्यातनं आपण वीज मिळवतो आहे। कोळशाच्या रॅक कमी आल्या, काही आज 17 रॅक कमी आहे। त्यामुळं थोडा एक कन्स्टंट निर्माण झाला होता। ते काल पॉवर मिनिस्ट्रीच्या मीटिंगमध्ये, बैठकमध्ये काल ते मिनिमाइज झाला आहे। आणि त्यामुळं कोळसा येणं सुरू झालं आहे। काही प्रायव्हेट प्लेयर जे आहेत, रतन इंडिया, इंडिया बुल्स, अडानी,
यांच्याकडे सुद्धा विजेचा जो 4000 मेगावॅट आपण अदानीकडनं घेतो, लॉंग टर्म पीपी आहे आपला, त्याही 1700 आलेत. 1300 मेगावॅट तिथे आपण कमी पडतोय. महाजनको स्टेबल आहे, इंडिया बुल्स मागे पडला आहे. म्हणजे सगळे प्रायव्हेट ज्यांच्याकडनं आपण वीज विकत घेतो आहे त्यांची निर्मिती क्षमता काही कारणांनी सध्या कमी झाली आहे का? हो. मग त्याचं कारण काय आहे मुख्य? त्यांचं 2 कारण आहेत. त्यांना एक त्यांचं असं म्हणणं होतं की कोळसा आमच्याकडे शिल्लक नव्हता, साठा अपुरा आहे, असं दोघंही जे आहे इंडिया बुल्स आणि अडानी हे दोघंही सांगतायत. पण त्यांना आज मी पुन्हा बैठक घेतली. आता बैठकीतनं झालो की तातडीनं काही करून 4000 मेगावॅटचा आमचा पॉवर परचेस अग्रीमेंट आहे अडानीचा, तो त्यांनी पूर्ण करावा. आणि इंडिया बुल्स अमरावतीने सुद्धा आपला पॉवर त्या ठिकाणी कुठले त्यांचे काय व्यक्तिगत प्रश्न असतील, पण आम्ही त्याला पॉवर परचेसचे पैसे येतो आहे, त्या ठिकाणी आमचा पीपी आहे, त्यांनी आम्हाला वीज चालू केली पाहिजे. महाजनको स्टेबल आहे, आम्ही महाजनकोला स्टेबल केला आहे. कोयनाला आम्हाला त्या ठिकाणी जे पाणी आहे त्या पाणी आम्ही आतापर्यंत उचलतो आहे. अजून आमचं 2.5 टीएमसी पाणी आहे, ते आज कालपासून सुरुवात होणार आहे. तेव्हा ऊर्जा मंत्र्यांनी आता कितीही स्पष्टीकरण दिलं तरीही सरकारचा अंदाज याच्यामध्ये चुकला का, त्यांचं नियोजन चुकलं का असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याचा त्रास आता सर्वसामान्यांसोबत खास करून शेतकऱ्यांना देखील भोगावा लागणार आहे.